आमरस करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 हापूस आंबे, चवीनुसार साखर. आंबा 5 मिनिटं पाण्यात भिजवून कोरडा करून व्यवस्थित चेपून त्याचा गर मोकळा करायचा. आता आंबा आणि कोळीचा गर काढून त्यात चवीनुसार साखर टाकायची आणि रवीच्या मदतीने साखर आणि आमरस एकजीव करायचा. अशा प्रकारे झाला आपला आमरस तयार. आयते करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 ते 3 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तेल. 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 मिरची आणि थोडंसं जिरं खलबत्त्यात ठेचून घ्यायचं. आता तांदळाचं पीठ घेऊन आपण तयार केलेला ठेचा त्यात घालून सरसरीत पीठ तयार करायचं. गरम तवा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि आयत्याचं पीठ त्यावर पसरवायचं. आयतं झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. अशा प्रकारे झाले आपले जाळीदार आयते तयार. आज आपण विदर्भ स्पेशल आमरस आयते कसे बनवायचे ते बघतोय. सगळ्यात आधी आपण आमरस तयार करून घेऊयात अगदी पारंपरिक पद्धतीने. तर इथे आहेत आंबे. आमरस बनवताना आहे ना शक्यतो मिक्सरमध्ये नाही फिरवून घ्यायचा. आता आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे का नाही ते कसं ओळखायचं? आंब्यावर अशा सुरकुत्या हवा. जितक्या आंब्यावर सुरकू येतात तितका तो नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा असतो. आता सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे आंब्याच्या देठाला आहे ना बऱ्याचदा चीक असतो आंबा जेव्हा तोडतो तेव्हा. काय करायचं, कायम आहे ना पाणी घालायचं आणि आंबा एक 5 मिनिट तरी पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे तो छान स्वच्छ होतो. आणि आता आंबा आहे ना इथे व्यवस्थित असा मी पाण्यामध्ये ठेवला होता. आता हा पाण्यातून काढायचा आणि कोरडा करून घ्यायचा. मिक्सरमध्ये आपण नाही बनवणार. मग काय करायचं, आंबा आहे ना असा चेपून घ्यायचा सगळ्या बाजूने. म्हणजे बेसिकली त्याचा आतला जो कोळीच्या बाजूचा गर आहे हा आपण हलका करून घेतो. आता आंबे छान त्यातला गर काढून घेतला की यामध्ये घालूयात साखर. साधारण आंबट कितपत आंबा आहे त्या प्रमाणामध्ये साखर घालू शकता. साधारण एक आंब्याला 1 चमचा साखर पुरेशी होते. आणि रवीने हे छान असं घोटून घ्यायचं, साखर एकजीव करून घ्यायची. आणि इथे हा आमरस बनवून तयार आहे. मस्त अशा गुठळ्या येतात या आमरसाला, तुम्ही बघू शकाल. असा क्रीमी नाही होत, छान गुठळ्याचा आमरस बनवून तयार होतो. आणि मुख्य म्हणजे या गुठळ्याच्या आमरसाची चव अतिशय मस्त लागते. आता बनवूयात आयते. आयते याला आक्षेही म्हटलं जातं. आणि जरी विदर्भातले असले तरी हे आयते ना घावणा म्हणजे तांदळाचे घावण जसे असतात त्याच पद्धतीने बनवले जातात. जो नवीन तांदूळ येतो तो धुवून रात्रभर भिजवून सकाळी दळून त्यापासून हे अगदी घावणं करतात. तशाच पद्धतीने बनवले जातात. पण हे रसासोबत खायचे आहेत, थोडे चटपटीत आपण बनवतो. इथे मी घेते लसूण पाकळ्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची 1-2 आणि जिरं. आणि हे सगळे जिन्नस छान आपण ठेचून घेऊ. आणि अगदी खलबत्त्यातच केलं पाहिजे असं काही नाही, भुरकन मिक्सरमध्ये फिरवलं काही हरकत नाही. आणि हे तयार आहे. आणि येस, तुम्ही बघू शकाल खूप असं फाईन पेस्ट करायची गरज नाही. थोडंसं असा ओबडधोबडच हा ठेचा मी तयार करून घेतला. इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ धुवून रात्रभर भिजत घालून त्याचेही आयते बनवू शकता. तांदळाच्या पिठामध्ये घालूयात हा ठेचा, 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ आणि पाणी घालायचं आणि छान याचं सरसरीत बॅटर तयार करून घेऊयात. हे पीठ बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकाल. मस्त असं सरसरीत तयार केलेलं आहे. आता बनवूयात आयते. तर इथे तवा गरम केलेला आहे. यामध्ये अर्थातच तेल घालून घेऊयात. तेलाने व्यवस्थित ग्रीस करायचा तवा. आणि आता घावणं घालण्यापूर्वी ना कायम पीठ हे असं एकजीव करून घ्यायचं. याने काय होतं ना खाली सेटल झालेलं पीठ पण एकजीव होतं आणि घावणाला कन्सिस्टन्सी छान येते. म्हणजे पाणी एकीकडे आणि पीठ एकीकडे नाही होत. आणि आता यावर झाकण ठेवायचं
आणि एक 30 सेकंद फक्त झाकण ठेवून हे वाफवून किंवा शिजवून घेऊया. 30 सेकंद झाले की झाकण काढूयात आणि हे छान वाफवून घेऊयात. खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की हे कालथा घ्यायचा आणि छान हे उलटवून घ्यायचं. क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त असा रंग आलेला आहे आणि जाळीही जबरदस्त आलेली आहे. दोनही बाजूने खमंग असं भाजून झालं की हे काढूयात. लगेच गरम गरम खाणार असाल तर डायरेक्ट अर्थातच डिशमध्ये घ्यायचं, पण थोडा वेळाने खाणार असाल तर असं एखादा जाळीवर ठेवायचं, म्हणजे त्यातून जे स्टीम रिलीज झालेले आहे ते खालनं वरनं जाते आणि त्याला घाम सुटत नाही कुठल्याही घावण किंवा धिरड्याला.